नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची वडी. पहिल्यांदा घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कोथिंबीर धुवून झाल्याच्या नंतर एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. एकदम बारीक कट करायची, म्हणजे तुम्ही बघू शकता मी पण एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपले जेवढी कोथिंबीर आहे तेवढं आपल्याला बेसन पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि बेसन पीठ आपण ॲड करताना त्याच्या आपल्याला लगेच अंदाज येतो आपल्याला किती बेसन पीठ लागणार आहे ते. आणि आपल्या आवडीनुसार आपण बेसन पीठ टाकून घेतलेले आहे. तर बेसन टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपण इथं मसाले ॲड केलेले आहेत. तर अगोदर लाल तिखट वापरलेलं आहे मी, आणि त्यानंतर कांदा लसूण तिखट वापरलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार हळद ॲड करून घेतलेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्या नंतर संडे गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार आणि जितकं हवं तितकं आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर जे मिश्रण आहे त्याच्यात आपण थोडं पाणी घ्यायचं. थोडं आपल्याला जितकं पाणी हवं आहे, आपल्याला लगेच अंदाज येतो आपल्याला याला किती पाणी लागणार आहे ते. थोडं पाणी ओतून आणि ते मिश्रण आहे ते एकजीव करायचा आपण प्रयत्न करायचा. त्याला चांगलं असं एकजीव होईपर्यंत तसं आपण एकजीव करून त्याला मळून घ्यायचं. आपण चपात्याला कसं पीठ करतोय तसं आपण त्याला पण मळून घ्यायचं. मळून घेतल्याच्या नंतर त्याचे गोल असे मुटके वाळायचे. तुम्ही बघू शकता इथं आपलं मिश्रण पण एकजीव झालेलं आहे. आणि आपण आता मुटके वाळून घेऊया. मुटके वाळून झाल्याच्या नंतर एका भांड्याला तेल लावायचं. एका भांड्याला तेल लावून झाल्याच्या नंतर ते मुटके ते भांड्यात ठेवायचे. मुटके ठेवून भांड्यात झाल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर जे आपले झारीवरचे मुटके आहेत ते आपण ती झारीच आपण त्या गरमच्या वरती ठेवून देऊया, म्हणजे वाफेने मुटके छान आणि मस्तपैकी शिजतील. आणि आपण त्याच्यावर लगेच झाकण ठेवून घ्यायचं, म्हणजे कसं वाफ पण मुटक्याला बसेल आणि 5-10 मिनटं त्याला मुटक्याला मस्तपैकी शिजून द्यायचं. तुम्ही बघू शकता मुटके पण आपले छानपैकी आपण वाळून घेतलेले आहे. आता मुटक्यावर आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. मुटक्यावर झाकण ठेवून झाल्याच्या नंतर लगेच 5-10 मिनटं शिजू द्यायचं आणि लगेच काढायचे. तुम्ही बघू शकता आपले मुटके खूप छान शिजलेले आहेत आणि इतके भारी शिजलेले आहेत आणि फुगलेले सुद्धा आहेत. आणि लगेच इकडं फोडणीची तयारी करायची आणि लगेच कढई घ्यायची. आणि कढई गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून घेतल्याच्या नंतर लगेच जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची. अशी दणादणा वाजली पाहिजे एवढी जोरात फोडणी द्यायची, म्हणजे चवीला पण एकदम बेस्ट असते. आणि जे मुटके आहेत त्याला कापून घ्यायचं, असे तुकडे पाडून घ्यायचे. आणि मग काय तेलामध्ये टाकायचं. तेलात टाकायचे आणि 2-3 वेळेस मस्त परतून घ्यायचे. आणि मंद गॅसवरच खरपूस भाजेपर्यंत आपण ते कढईमध्येच भाजून घ्यायचे. इतके छान लागतात कोथिंबीरचे वडे की आपण बोटं चाटतच बसाल, इतके छान लागतात. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही पण बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर मग काय आपली कोथिंबीरची वडी तयार आहे. या पद्धतीने तुम्ही पण वडी बनवून बघा. एकदम चटपटीत आणि खायला पण एकदम कुरकुरीत आणि एकदम सुंदर चव आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवाल तर परत खाल अशी नक्की मी अपेक्षा करते.